स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज घंगाळपात्र सेवा मी केलेली तुम्हाला दाखवत आहे. बघा, आपला घंगाळपात्र सेवेचा अनुभव बऱ्याच ताईंना, म्हणजे आत्तापर्यंत ज्या ज्या ताईंनी आपल्याकडून ही सेवा घेतलेली आहे ना, त्या सर्व ताईंना ह्या सेवेचा खूप सुंदर अनुभव आलेला आहे. त्यातलाच एक ताई आहे दीपा पुरंदरे ताई. त्यांनी जी ही सेवा आहे ना, ही सेवा त्यांच्या गावी केलेली. त्यांच्या प्रेग्नन्सी मध्ये म्हणजे शेवटच्या 2 महिन्यासाठी त्यांच्या आईकडे गेल्या होत्या आणि त्यावेळेस ह्या सगळ्या सेवा म्हणजे कुंचम सेवा असू दे किंवा घंगाळपात्र सेवा असू दे, त्यांनी त्यांच्याबरोबर नेल्या आणि तेव्हा त्यांनी ही जी सेवा आहे तिथे त्यांनी केली. आता ह्या सेवेच्या मागचा खूप सुंदर अनुभव आहे. बघा, मी ही सेवा करते आहे. ही सेवा करता करता मी तुम्हाला काही गोष्टी सांगते आहे. मला अनुभव आधी तुम्हाला सांगावासा वाटला आणि स्वामींच्या खूप मोठ्या भक्त आहेत त्यांना मोठ्या भक्त म्हणजे असं सांगेल की लहानपणापासून स्वामींचं खूप करतात. त्यांना खूप खूप अनुभव आहेत स्वामींचे. पण घंगाळपात्र सेवा त्यांनी जेव्हा केली तर त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये काहीतरी अडचणी होत्या आणि ही घंगाळपात्र सेवा जेव्हा त्यांना समजली की ही संकट निवारण ही आपल्या आयुष्यात ज्या काही संकट येतात, म्हणजे जशा संकटांचं आर्थिक लेणं देणं काही नाही आहे, म्हणजे समजा काही कोर्ट कचेरी असू दे, काही आरोग्याशी निगडीत असू दे, कोणाला खूप मोठा आजार झालेला आहे, काही गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळे त्या अडचणी निर्माण होत आहेत, लोन मिळत नाही आहे, मग कोणीतरी फसवलेलं आहे, अशा बघा, पैसा सोडला ना तर पैसा सोडल्यानंतरसुद्धा आयुष्यात खूप अडचणी असतात, ज्या अडचणींना आपल्याला मात करावी लागते आणि ती मात करण्यासाठी आपण खूप धडपड करत असतो. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, तर संकट निवारण घंगाळपात्र सेवा जी आहे ना, तर आयुष्यात कुठलंही मोठं संकट जर आपल्यावर आलेलं असेल, आपली जागा असू दे, ती कोणी बळकवलेली असेल, कोणी आपले पैसे घेऊन गेलेलं असेल किंवा काहीही अडचण असू शकते, कोर्ट कचेरीच्या चक्रा घालून घालून वैताग आलेला असेल. एका ताईंचा तर इतका म्हणजे वाईट ॲक्सिडेंट झाला होता, त्यातून त्या बाहेर निघाल्या या सेवेतून, कारण त्यांना या सेवेचं खरंच खूप अनुभव आहे. तर आजच्या ज्या ताई आहेत त्यांना ही सेवा इतकी प्रभावी झाली आहे. त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स होते आणि त्यांना बरंच असं काही सांगितलं होतं की बाळ व्यवस्थित होणार नाही, पण त्यांचं पहिलंच मूल खूप दिवसांनी त्या ट्राय करत होत्या, अडचणी येत होत्या, म्हणून त्यांनी ही सेवा केली. ही सेवा खूप साधी सोपी आहे. बघा, हा संपूर्ण सेट आपल्याकडे असतो, ज्याच्यामध्ये कशी करायची, काय करायची सगळं आपण सांगतो. ह्यामध्ये बाऊल असतो, पाट असतो, घंगाळपात्र असतो आणि ह्याला आहे ना आवरण घालायचं असतं, म्हणजे एका पात्रामध्ये ती सेवा करायची असते, म्हणून ह्या बाऊलचं महत्त्व आहे. बरेच ताई म्हणतात की ताई ते गोल पात्र घेतलं नाही तर चालेल का, पाट घेतला नाही तर चालेल का. तर तुम्हाला आज त्याचं महत्त्व मी सांगणार आहे. गोल बाऊलमध्ये ही सेवा का करायची, तर आपण आपल्या अवतीभवती जे संरक्षण आहे, संरक्षणाची जे व्हायब्रेशन्स आहे, जी कंपनं आहेत, ती तयार करायची, म्हणून त्या बाऊलमध्ये ते घंगाळपात्राची सेवा करायची. आता ते बाऊलमध्ये घंगाळपात्राची सेवा करताना आपण जो पाट ठेवतो, तर आपण ही सेवा करतो आहे आपल्याला एखाद्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी, उंच भरारी घेण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी, वरती येण्यासाठी, त्या गोष्टीतनं बाहेर पडण्यासाठी, म्हणून त्याच्यावर आपण उंच गाठतो, म्हणजे एक उंची गाठवतो, ज्याच्यामध्ये ते पाट ठेवलं जातं आणि घंगाळपात्राला मोठं एक स्थान दिलं जातं, म्हणून त्या पाटाला महत्त्व आहे. अशा पद्धतीने ही सेवा मांडावी लागते. ही सेवा जेव्हा आपण मांडतो, ती सेवा मांडताना त्याच्यामध्ये जो बाऊल आहे त्याला फुलांनी सुसज्ज केलं जातं, कारण आपलं आयुष्य जेव्हा सुंदर असेल, जेव्हा आपली आजूबाजू जर का आपली जी आजूबाजूची जी गोष्ट आहेत, आपल्या सराउंडिंग्स जेव्हा पॉझिटिव्ह असतील, तेव्हा आपल्या आयुष्यात आपले मार्ग खुलतात, आपण पुढे जातो, आपल्याला संधी मिळतात आणि ह्या गोष्टींनी आपल्याला खूप बदल जाणवतो. त्याचबरोबर घंगाळपात्रामध्ये पैसे भरण्याचा, तर आपल्या आयुष्यात कुठलाही प्रश्न असू दे, कोणताही प्रश्न, पैशाशिवाय तो सुटत नाही, लक्ष्मीशिवाय तो सुटत नाही, म्हणून कॉईन्स त्याच्यामध्ये भरायचे असतात आणि तेच कॉईन जे आहे त्यातले 5 कॉईन तुम्हाला बालाजींचा भाग काढून तुम्हाला ते त्यांना अर्पण करायचे असतात. मग ते अर्पण करताना तुम्ही तिरुपती बालाजीलाच जायला पाहिजे का, तर हो, जायला पाहिजेत, कारण या सेवेने तिरुपती बालाजीला योग जाण्याचे बऱ्याच ताईंचे आलेले आहेत. आणि जर शक्य नाही तर आजूबाजूच्या
कुठल्याही मंदिरात, म्हणजे बालाजींच्या मंदिरात जाऊन तुम्ही ते 5 हुंडीत घालू शकता. व्यंकटेश स्तोत्राला खूप महत्त्व आहे. व्यंकटेश स्तोत्र 21 वेळा वाचन करायचं. संस्कृत. तुमच्या आयुष्यात काही अडचण असू दे, क्षुल्लक जरी अडचण असेल ना, तुमच्या त्या अडचणातून तुम्ही बाहेर पडणार. बालाजी काय, विष्णू काय, तुम्हाला महालक्ष्मीसुद्धा तुमच्या कायम बरोबर असेल. त्यामुळे त्या ताईंनाही अशाच अडचणी येत होत्या, कॉम्प्लिकेशन्स खूप वाढत होते आणि ताईंनी ही सेवा केली आणि त्या केंद्रात गेल्या आणि त्या दिवशी होता गुरुवारी त्या केंद्रात जेव्हा गेल्या ना, तेव्हा त्यांनी तिथे एक माळ जप केली. कारण त्यांची इच्छा झाली होती की मला मनाला शांती हवी, मला माझं बाळाला छान नामस्मरण ऐकू द्यायचं आहे, आरती वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांना बाळाला ते ऐकू द्यायच्या होत्या. म्हणून ते तिथं बसल्या, नामस्मरण केलं आणि अचानक काय झालं ना, तिथे एक बाबा आले, एक आजोबा आले. त्या आजोबांनी ना त्या ताईला एक छान असं पिवळं फळ दिलं. त्यांनी सगळ्यांना वाटलं नाही, पण फक्त त्या ताईंना दिलं. त्या ताईंना असं वाटलं की ह्यांनी मलाच का द्यावं, पण केंद्र होतं म्हणून शंका पण घेऊशी वाटत नव्हती. पण तुम्हाला सांगते, ते फळ म्हणजे पिवळं फळ म्हणजे काय होतं, तर एक साधी मोसंबी होती, काही नव्हतं वेगळं, साधी मोसंबी होती. आता प्रॉब्लेम काय झाला होता ना त्यांच्या मेडिकेशन्समध्ये किंवा प्रेग्नन्सीमध्ये, तर त्यांच्या पोटातलं पाणी कमी झालं होतं. पाणी कमी झाल्यामुळे बाळाला काही कॉम्प्लिकेशन्स आहे असं डॉक्टरनी सांगितले. आणि तुम्हाला सांगते, ते आजोबा आले, त्या आजोबांनी ना ते जे मोसंबी आहे त्या ताईला सांगितलं की तू घरी जा आणि संध्याकाळच्या वेळी देवाजवळ जेव्हा बसशील तेव्हा ही मोसंबी देवासमोर ठेव आणि अख्खी मोसंबी तू एकटी खा, असं त्या बाबांनी सांगितलं. आता त्या केंद्रातलेच कुठले बाबा जे आहेत असं त्यांना वाटलं आणि मग तिने ते घेतलं. खरंच त्यांनी ॲक्च्युली घरी जाऊन ते आईला सांगितलं त्यांच्या आणि ते फळही खाल्लं, कोणाला दिलं नाही, त्यांनी स्वतःच खाल्लं. पण त्यांना तेवढ्यात काही जाणवलं नाही आणि 2 दिवसांनी आहे ना त्यांना एक काहीतरी ट्रीटमेंटसाठी जायचं होतं, म्हणजे चेकअपसाठी जायचं होतं, जे फॉलोअप चेकअप होता त्याच्यासाठी जायचं होतं. आणि तुम्हाला चमत्कार वाटणार नाही, म्हणजे चमत्कार वाटेल, तुम्हाला असं खरं वाटणार नाही की त्या ताईंच्या पोटातल्या पाण्याचा जो प्रश्न होता तो 2 दिवसात तो क्लिअर झाला. हा इतका मोठा चमत्कार होता. कारण गुरुवारीच ताईंनी सकाळी गंगाळपात्र सेवा केली, विष्णूंचा वार आहे म्हणून. त्यांचं असं काही नव्हतं, त्या म्हणलं ताई मला जेव्हा इच्छा होती तेव्हा मी करते. त्यांनी गुरुवारी सेवा केली. जेव्हा संध्याकाळी त्या माझ्या केंद्रात गेल्या तेव्हा असं घडलं. रात्री आल्यावर त्यांनी ते फळ खाल्लं. 2 दिवसांनी अशा सगळ्या गोष्टी ज्या घडल्या ना, त्यांनी जेव्हा मला त्यानंतर जो फोन केला तर इतकं रडायला लागल्या. म्हणे ताई, स्वामी स्वतः आले होते मला त्या गोष्टीतून बाहेर काढायला, कारण मी, माझे मिस्टर, आमच्या घरचे इतक्या टेन्शनमध्ये होतो की आता बाळाचं काय होईल, कसं होईल, पहिलंच मूल, काय करायचं काय नाही. पण खरं सांगते, बालाजींची सेवा असू दे, महालक्ष्मीची सेवा असू दे, कोणतीही सेवा असू दे, कधीच ती सेवा वाया जात नाही जर ती तुम्ही इच्छेने आणि श्रद्धेने करत असाल. कारण बालाजी महाराजांची सेवा ताईंनी केली आणि संध्याकाळी अगदी स्वामी स्वतः येऊन ताईंना एकदम ओके करून, म्हणजे स्वामींनी स्वतः त्यांचा आशीर्वाद दिला आणि ताई एकदम नीट झाली. खरं तर डॉक्टरांना सुद्धा हा प्रश्न पडला की अचानक 2 दिवसात एवढा कसा बदल घडला. त्यांनी विचारलं खाण्यात काही बदल वगैरे केले का. आता कसं असतं, डॉक्टरला जर काही अशा गोष्टी सांगितल्या ना, त्यांना काही ते खरं वाटत नाही. पण घरी आल्यावर स्वामींसमोर बसल्या, त्यांनी तारक मंत्राचं पठण केलं, स्वामींना इतकं धन्यवाद केलं की स्वामी, त्या दिवशी मी तुमचं नाव घेऊन गंगाळपात्र सेवा केली आणि संध्याकाळी अशा सगळ्या गोष्टी घडल्या आणि 2 दिवसात मला चमत्कार झाला. तर खरंच खूप 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 अनुभव येतात ह्या गंगाळपात्र सेवेचे आणि ह्या गंगाळपात्र सेवेने खूप जणांना अडचणीतून बाहेर आणलेलं आहे. एक ताई आहेत, त्यांचासुद्धा अनुभव आहे. त्यांच्या घरी एक कॅन्सरचं पेशंट होतं आणि त्यांचा तो रोग नाही गेला बरं का, सांगेल मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये वेगळ्या. पण कॉम्प्लिकेशन्स जे असतात ना त्या कमी झाल्या, असा काहीतरी एक आहे अनुभव. पण काय झालं, कसं घडलं, कशा गोष्टी झाल्या हेही तुम्हाला कळवेल मी. तर बघा, तुम्हालाही आयुष्यात अशा काही गोष्टी असतील ज्याच्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. तुम्हाला असं वाटतं की माझ्या आयुष्यातले संकट मला घालवायचे आहेत, मला म्हणजे बघा, संकट येत नाही असा भाग नाही होत, पण त्यातनं आपल्याला, आपल्या घरच्यांना आपल्याला त्रास होऊ नये हे गरजेचं आहे. त्यामुळे
गंगाळपत्र सेवा ही आपल्या आयुष्यात एक संरक्षण म्हणून, एक प्रोटेक्शन म्हणून ही सेवा आहे. तुमच्या आर्थिक असू दे, मानसिक असू दे, शारीरिक असू दे, कुठल्याही संकटांवर मात करणारी ही सेवा आहे. विष्णू बालाजी आपल्यासाठी सगळ्या पद्धतीने धावून येतात. स्वामी त्या रूपात येतात आणि आपल्याला मार्ग देऊन आपले सगळे मार्ग मोकळे करून जातात आणि आपल्याला हवे ते असे अनुभव आपल्याला देतात. कारण कुठल्या आईला किंवा कुठल्या वडिलांना वाटत नाही की माझ्या बाळाने अडचणीतून जावं. पण तुम्हाला सांगते 100% आज आपण जर का प्रामाणिक गोष्टी केल्या ना, तर फळही आपल्याला प्रामाणिक मिळतं. आणि कोणाचं मन कधी दुखवलं नाही, कोणाला कधी त्रास दिला नाही, तर आपल्यालाही त्या गोष्टीतनं 100 ने 101% लवकर रिझल्ट मिळतो. त्यामुळे तुम्हाला जर काही सेवा करायची आहे तर 100% अगदी आजपासून सुरू करा. येत्या रामनवमीपर्यंत तुम्ही नक्कीच हे गंगाळपात्र तुमच्यापर्यंत मागवून घ्या. कारण मी असं म्हणेल की चैत्र नवरात्र चालू आहे, शुभ दिवस आहे आणि गुरुवारपर्यंत रामनवमी जी आहे तोपर्यंत तुम्ही हे तुमच्यापर्यंत जरी मागवून घेतलं किंवा बुकिंग जरी करून ठेवली तरी तुम्हाला लवकरात लवकर ते भेटेल. आणि येत्या गुरुवार, शुक्रवार, शनिवार या 3 दिवसात कधीही तुम्ही ही सेवा करायला सुरू करू शकता. बऱ्याच ताईंचे बंद पडलेले बिझनेस सुरू झालेले आहेत. बऱ्याच ताईंना रोगातून आरोग्य इतकं सुंदर मिळालेलं आहे. मुलांच्या आयुष्यात प्रगती झालेली आहे. खूप गोष्टी बदलतात बघा, अडचणी कमी नाही आहेत, खूप गोष्टी बदलतात. पण श्रद्धा पण तेवढीच हवी आणि श्रद्धा असेल तरच आपल्याला त्याचं फळ मिळतं, नाही तर फळ मिळत नाही. त्यामुळे तिरुपती बालाजींची ही जी गंगाळपात्र सेवा आहे, ही सेवा नक्कीच तुम्ही अगदी माझ्या हाताने तुम्हाला येऊन सेवा करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला मार्गदर्शन पण मी करणार, तुम्हाला माझ्या हाताने सेवा करून पूजा करून देणार आणि त्या पद्धतीने तुम्ही पुढचे तुमच्या आयुष्यातले जे काही संकट आहे त्या सेवेला सांगितले ना की ती सेवा त्या संकटांना 0 केल्याशिवाय राहत नाही. मी तुम्हाला सांगते, कोणतीही सेवा असू दे, कोणतीही पूजा असू दे, त्याचं फळ आपल्याला 100 ने 101% मिळतंच. तुम्हाला सांगते, देव कधीच आपल्याला त्याची केलेली सेवा फुकट जाऊ देत नाही. व्याजासकट आपल्याला तो बरोबर देतो. म्हणजे तुम्ही 1 मागाल तर तो तुम्हाला 11 देईन. अशा पद्धतीने देव आपल्याला सारखं मदत करत असतात. आपण इष्टदेवत कोणाला मानतो, आपण गुरु कोणाला मानतो, आपण श्रद्धा कोणावर ठेवतो, हे गरजेचं आहे ना की आपण कोणत्या पद्धतीने करतो किंवा आपलं नशीब आपल्यावर लागू होईल का, ह्या सगळ्या गोष्टी काही नाही आहे. रात्रीतनं नशीब बदलण्याची सुद्धा ताकद आपल्या इष्टदेवतांमध्ये, आपल्या गुरूंमध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला सांगते, गंगाळपात्र सेवा म्हणजे अशी सेवा की ज्या सेवेतून तुम्हाला तुमच्या आयुष्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि या सेवेने माझ्या आयुष्यात जेव्हा मला 5 वेळा अनुभव आले, त्याच्यापेक्षाही जास्ती म्हणेल मी, तेव्हाच मी ही सेवा तुमच्यापर्यंत आणली. आणि ही सेवा जी आहे ही इतकी प्रभावी आहे ना, ही सुद्धा साऊचित सेवा आहे बरं का. पण ह्या सेवेने आर्थिकरित्या, शारीरिकरित्या, मानसिकरित्या तुम्हाला बलवान व्हायचं असेल तर 100% आयुष्यातले सगळी संकटं, असं मी म्हणणार नाही की सगळी संकटं संपणार, पण त्यातनं मार्ग कसा निवडायचा, मार्ग कसा शोधायचा, हे तुम्हाला जर का हवं असेल तर ही सेवा तुम्हाला खूप खूप लाभदायक आहे. आणि खूप साधी सोपी सेवा आहे. तुम्ही अगदी माझ्या हाताने घ्यायला यायचं असेल तर गणेशपेठ, कस्तुरे चौक, पुणे इथे येऊ शकता. म्हणजे सिटीच्या जवळ आहे. शिवाजीनगर, स्वारगेट ह्याच्या जवळ आहे. म्हणजे अगदी तुम्ही दुसऱ्या गावावरनं आलात, स्वारगेटला उतरलात तर डायरेक्ट कस्तुरे चौक सांगितलं तर तुम्ही येऊ शकता. शिवाजीनगरला आलात तर डायरेक्ट कस्तुरे चौक सांगितलं तर येऊ शकता. किंवा इथून लोणी, काळभोर वगैरे, लोहगाव, वाघोली, हडपसर, कल्याणीनगर ह्या ठिकाणावरनं, ह्या एरियातनं तुम्ही जर काही येत असाल, मांजरी वगैरे, तर तुम्ही आपल्या केशवनगर मुंढवा इकडच्या शॉपला येऊन घेऊन जाऊ शकता. खूप ताई आता आपला गणेशपेठ, कस्तुरे चौकातलं शॉप ओपन झाल्यापासून दररोज ताई आपली सेवा बघायला घ्यायला येतात. ज्याच्याने काय होतं, त्यांना समक्ष माझ्याशी भेटणं होतं आणि माझ्या मार्गदर्शनानंतर किंवा तुम्हाला संपूर्ण गोष्ट सांगितल्यानंतर तुम्ही नक्कीच त्या गोष्टी व्यवस्थित ती सेवा करून त्याचं फळ घेऊ शकता. जसं त्या ताईंना त्याचं फळ मिळालं, तसंच मी म्हणेल की तुमच्या आयुष्यातली संकटं सगळी दूर हो. स्वामीचरणी प्रार्थना करते, महालक्ष्मी आणि बालाजीचरणी प्रार्थना करते की तुमच्या आयुष्यातली जी काही प्रश्न आहेत, संकटं आहेत, ती सगळी संपवावी आणि त्याचबरोबर त्यातून
मार्ग मिळावा हीच एक विनंती. पण गंगाळपात्र सेवा करा, धनलक्ष्मी कुंचम सेवा करा, नामस्मरण करा, स्वामींच्या तारक मंत्राचं पठण करा, त्यांचा अभिषेक करा, सारामृत वाचा. या सगळ्या गोष्टी बघा, सेवा कोणतीही करा, कुठलीही सेवा कधीच वाया जात नाही. आणि सेवा करण्यासाठी मला काही करावं लागतं आहे का, किंवा माझ्या हातून काही गोष्ट होती आहे का, चुकतं आहे का, असं कधीच समजू नका. कारण तुमची ताई इथे मार्गदर्शनासाठी बसलेली आहे. तुम्ही कधीही मला मेसेज केला, फोन केला तर मी 100% तुम्हाला सांगायला तयार आहे. त्यामुळे तुम्ही माझ्याशी शॉपवर जरी भेटायला आलात तर मी असं म्हणणार नाही की माझ्याकडे वेळ नाही आहे. तुम्ही 1 काय 2 काय कितीही तास बसू शकता आणि माझ्याकडनं मार्गदर्शन घेऊ शकता. पण एवढंच आहे की फोन करून या. कारण मी कधी केशवनगरच्या शॉपला असते, तर कधी गणेश पेठेतल्या शॉपला असते. फक्त येताना कोणत्या शॉपला आहे तसं विचारा. म्हणजे ज्या दिवशी मी ज्या शॉपला असणार आहे त्या दिवशी आपली भेट होईल आणि त्या मार्गदर्शनानुसार तुम्हाला मी सांगू शकेल. त्यामुळे फोन करून या. 100 नाही 101% तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन माझ्याकडून मिळेल. आणि मी तुम्हाला तेवढाच वेळ देणार जेवढा गरजेचा आहे. असं म्हणणार नाही की माझ्याकडे वेळ नाही आहे, एवढ्या ताई येतात भेटतात मग मला वेळ देता येत नाही. नाही, माझ्याकडे 100% तुम्ही आलात, तुम्ही सगळ्यांना वेळ देणार. तुम्ही 1 तास बसा, मला 4 प्रश्न विचारा, 50 प्रश्न विचारा, मी एकही प्रश्नांचं उत्तर तुम्हाला देणार नाही असं होणार नाही. तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आणि तुम्हाला त्यातनं योग्य मार्गदर्शन करून देणार. त्यामुळे चला, आजचा व्हिडिओ हा खूप मोठा झाला आहे, कारण खूप दिवस झाले तुमच्याशी बोलले नव्हते. म्हणून विचार केला की आज तुमच्याशी मन मोकळं बोलावं, तुम्हाला सांगावं. कारण ही जी गंगाळपात्र सेवा आहे ना, ही सेवा चमत्कार करणारी सेवा आहे, आयुष्यात सगळे संकट संपवणारी सेवा आहे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्यासुद्धा आयुष्यात जे काही संकटं आहेत किंवा जी काही अडचण चालू आहे त्या अडचणातनं मी बाहेर पडावं, माझ्या इच्छा, माझ्या घरातल्यांच्या स्वप्नांना मी त्याला एक मोठी भरारी द्यावी, त्यासाठी ही गंगाळपात्र सेवा, बालाजींची सेवा, लक्ष्मी बालाजींची सेवा 100% करा. 1,00,000 अनगिनत टक्के हे सेवेचं फळ 100% म्हणजे मिळतं. कारण देवाची कुठलीही सेवा असू दे, कुठलंही नामस्मरण असू दे, कोणतीही गोष्ट असू दे, पारायण ग्रंथ असू दे, काहीही असू दे, देव तुम्हाला त्याची प्रचिती, त्याचं उत्तर द्यायला कधीच मागे पडत नाही. कारण तो तुम्हाला फक्त देत नाही, तर व्याजासकट तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करून देतो. हे लक्षात असू द्या. श्री स्वामी समर्थ.